नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल की कट ऑफ आणखी कमी होणार. CET सेलच्या कट ऑफच्या 2022, 23 आणि 24चा एक डाटा ॲनालिसिस केलेला आहे. त्यानुसार आपण या अगोदर जे कट ऑफ दिलेले आहेत किंवा इतर काउन्सलरने जे कट ऑफ दिलेले आहेत ते मागील वर्षीच्या ऑल इंडिया रँकवर तुम्हाला दिलेले आहेत की मागील वर्षी कुठल्या कॉलेजला कोणत्या ऑल इंडिया रँकचा विद्यार्थी कॅटेगरीनुसार लागलेला आहे, त्यानुसार आपण ते कट ऑफ दिलेले आहेत. आता तुमच्यासमोर ही स्क्रीनवरती CET सेलने दिलेले कट ऑफ आहे. हा कट ऑफ जो आहे तो 2022चा आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी इथे आपल्याला कॉलेज दिलेले आहे आणि कॅटेगरीनुसार फर्स्ट कॅन्डिडेट F म्हणजे फर्स्ट कोणत्या रँकवर लागला आणि लास्ट कोणत्या रँकवर त्या कॉलेजला लागला, अशा पद्धतीचं कॅटेगरी वाईज हे कट ऑफ दिलेले आहेत. याचं PDF सुद्धा तुम्हाला मी देणार आहे व्हिडिओच्या शेवटी, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता ही जी लिस्ट आहे, मी दुसरी लिस्ट ओपन केली. ही आहे 2023-24 सालची, म्हणजे 2023चा कट ऑफ आहे हा. तसंच कॉलेज वाईज दिलेला आहे त्यांनी फर्स्ट आणि लास्ट कॅटेगरीनुसार. हा 22चा, हा 23चा आणि हे दुसरं PDF आहे 2024 मागील वर्षीचं कॅटेगरीनुसार फर्स्ट आणि लास्ट कॅन्डिडेट. तर या तिन्ही PDFचा अभ्यास केल्यानंतर एक असं लक्षात आलं, त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे आपण, ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. नीट 2025 MBBS कट ऑफ आणखी कमी होणार. तर तो कसा होणार बघा. तर एका कॉलेजचा आपण घेतलेला आहे जे की GMC नांदेड आहे. GMC नांदेडचा या PDFमध्ये आपण 22, 23 आणि 24चा रँक घेतलेला आहे आणि त्यानुसार एक डाटा ॲनालिसिस केलेला आहे आणि त्यानुसार मागील वर्षी जो ऑल इंडिया रँक आहे त्यामध्ये काय डिफरन्स पडणार आहे, म्हणजे यावर्षी आपल्याला कुठल्या रँकवरती कुठलं कॉलेज मिळेल याचा एक अंदाज मी काढलेला आहे, तो तुम्हाला मी सांगतो आता. तर नीट UG 2022, नीट UG 2023, नीट UG 2024 आणि नीट UG 2025. तर या तिन्ही वर्षाचा आपण डाटा बघितलेला आहे, तुम्हाला मी दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये GMC नांदेडला बघा नीट 2022 साली 28,791. आता हा जो डाटा मी तुम्हाला सांगत आहे हा ओपन कॅटेगरीचा आहे. हा डाटा आहे ओपन कॅटेगरीचा. ओपन. तर 2022 साली 28,791 एवढा ऑल इंडिया रँक होता. त्या विद्यार्थ्याला GMC नांदेड हे कॉलेज मिळालेलं आहे 2022 साली. आता 2022ला पेपरची लेव्हल आपण इथे बघूया. 2022चा जो पेपर होता तो 20पेक्षा थोडा डिफिकल्ट होता, म्हणजे थोडा लेंदी होता, थोडा पेपर अवघड होता थोडक्यात. त्याच्यानंतर मग 2023चा पेपर झाला. तर 23च्या पेपरची लेव्हल बघूया आपण आधी. पेपर लेव्हल थोडी इझी होती 22च्या तुलनेत. 2022च्या तुलनेत 2023च्या पेपरची लेव्हल इझी होती. तर त्यावेळेस काय फरक पडला बघा. नीट ऑल इंडिया रँक 25,628ला GMC नांदेड मिळालं. बघा तुम्ही
25,688. त्यामध्येच आपण इथे जर तुलना केली तर नीट 2022ला 28,791 एवढ्या ऑल इंडिया रँकला लागला होता. इथे मार्क्स आपल्याला बघायचेच नाही आहेत, फक्त आपण काय मार्क्स तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत, पण आपल्याला ऑल इंडिया रँकची तुलना करायची. तर इथे बघा 3,000चा डिफरन्स पडला. म्हणजे पेपर सोपा आल्यामुळे मुलांची संख्या वाढली आणि ऑल इंडिया रँक कमी झाला. 3,000चा डिफरन्स पडला. आता तेच आपण 23 आणि 24ची जर तुलना केली तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे नीट 2024चा पेपर हा इझी लेवलला होता. खूप इझी म्हटलं तरी चालेल, आणि थोडंसं फ्रॉडचं पण होतं. तर इथे बघा किती डिफरन्स पडला आहे. तेच कॉलेज आता GMC नांदेड हे एक विद्यार्थ्यांची प्रिफरन्स याच्यामध्ये काही जास्त बदलत नाही. जे काही विद्यार्थी असतात पार्टिसिपियंट नीट ॲस्पायरंट, हा एक या कॉलेजचे एक क्रायटेरिया ठरलेला आहे. 10, 12, 13 नंबरवर हे कॉलेज राहते. तर इथे 24 आणि 23चा डिफरन्स बघा. इथे 25,688 वर लागला आणि त्याच कॉलेजला 2024ला 21,067 एवढ्या ऑल इंडिया रँकवर विद्यार्थी आला. म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या खूप दाटली. पेपर सोपा होता. सोपा असून सुद्धा ऑल इंडिया रँक मायनस झाला. तर या 3 वर्षाचा आपण जर विचार केला तर ऑल इंडिया रँकमध्ये आपलं असं लक्षात येतं, पेपर अवघड असेल तर ऑल इंडिया रँक जास्त असला तरीसुद्धा त्या ठिकाणी ते कॉलेज आपल्याला मिळते, आणि पेपर सोपा असला तर ऑल इंडिया रँक लो जातो आणि मार्क्स हाय जातात. हे साधं गणित आहे. तर याच्यावरून मी एक अंदाज काढलेला आहे बघा. हे डिफरन्स तुम्ही बघितला. आता तुम्हाला प्रत्यक्ष बघायचं असेल तर हे PDF आहे बघा. आत्ताच मी तुम्हाला दाखवलं. हे आहे 2024चं. हे मी स्वतः तयार केलेलं नाही. हे CET सेलच्या वेबसाईटवरून डाउनलोड करून ठेवलेले आहेत मागील सर्व वर्षांची. तर हे 24चं आहे. हा 22चा कट ऑफ आहे CET सेलने दिलेला, आणि हा 2023चा आहे. हे PDF तुम्हाला पूर्ण बघायचं असेल तर आपल्या वेबसाईटवर आहे. तुम्ही गुगलवर गेल्यानंतर आपला अभ्यास असं टाईप करा. इंग्लिश घेतो मी ते APLAABHYS आपला अभ्यास.com ही वेबसाईट ओपन होते. या ठिकाणी तुम्हाला ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्या समोर ओपन होईल. हे बघा नीट UG. या ठिकाणी तुम्ही नीट UG 2025 मध्ये इथे नोटिफिकेशनमध्ये जर गेले तर या ठिकाणी तुम्हाला इथे ते PDF बघायला मिळेल. नोटीस आहेत. नोटीस आलेल्या सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल, आणि हे कट ऑफ सुद्धा या ठिकाणी मी टाकलेले आहेत 22, 23, 24. तर असो, आता आपला मेन प्रश्न जो आहे सर्वांचा की काय डिफरन्स पडणार आहे, तर तो मी ॲनालाइज करून काढलेला आहे. तो पण तुम्हाला सांगतो. नीट UG 2025 मध्ये इथे 2 शिल्लक टाईप केले. नीट UG 2025 मध्ये काय डिफरन्स पडणार आहे आणि कोणत्या रँकला हे कॉलेज मिळू शकतो. तर माझा असा अंदाज आहे, ज्या विद्यार्थ्याचा 26,000 एवढा ऑल इंडिया रँक आहे, ऑल इंडिया रँक, त्या विद्यार्थ्याला हे कॉलेज GMC नांदेड मिळू शकतं. आणि याच्यात डिफरन्स जो पडलेला आहे तो 5,000चा दिसतो आपल्याला. 2022चा आणि हे 2024चा आणि 2025चा 5,000चा डिफरन्स येण्याची शक्यता आहे. आता तुम्ही म्हणसाल हा प्रत्येक विद्यार्थ्यालाच 5,000चा फरक पडणार आहे का? तर नाही. प्रत्येक विद्यार्थ्याच्या ऑल इंडिया रँकवर 5,000चा डिफरन्स पडणार नाही. म्हणजे डिफरन्स म्हणजे काय, तर मागील वर्षी ज्या ऑल इंडिया रँकवर विद्यार्थी लागला तो ऑल इंडिया रँक आपण प्लस धरायचा आहे. प्लस डिफरन्स पडणार आहे, ते मायनस नाही.
म्हणजे मागील वर्षी 15,000वर जे कॉलेज मिळालं ते यावर्षी 20,000ला मिळेल. परंतु हे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे ते पण सांगतो. आता याच्यामध्ये आपण हा डिफरन्स इथे तुम्हाला दिसतो प्रत्यक्ष, पण तेवढा डिफरन्स नाही येणार. डिफरन्स किती येणार आहे तो बघा. ज्या विद्यार्थ्यांचा रँक ऑल इंडिया रँक हा 20,000 ते 40,000च्या दरम्यान आहे, 20,000 ते 40,000च्या दरम्यान आहे, त्या विद्यार्थ्यांच्या ऑल इंडिया रँकमध्ये 3,000चा डिफरन्स येणार आहे. म्हणजे प्लस 3,000ने त्यांनी प्लस करायचं आहे, 3,000ने प्लस करायचं आहे. 20 ते 40,000च्या दरम्यान जे विद्यार्थी आहेत त्यांचा 3,000चा डिफरन्स पडणार आहे. म्हणजे मागच्या वर्षी 25,000ला जे कॉलेज मिळालं ते यावर्षी 28,000ला मिळेल. जे 35,000ला कॉलेज मिळालं ते 38,000ला मिळेल. ऑल इंडिया रँकची गोष्ट करत आहे. इथे आपण SMLची गोष्ट करत नाहीये. हे झालं 40,000पर्यंत ज्यांचा ऑल इंडिया रँक आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर 40 ते 60,000मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक आहे त्यांचा डिफरन्स येणार आहे 2,000चा, म्हणजे प्लस 2,000 धरायचं आहे. मागील वर्षीचा आणि या वर्षीचा प्लस 2,000 असा डिफरन्स येणार आहे. म्हणजे मागील वर्षी 44,000ला ज्या विद्यार्थ्याला जे कॉलेज मिळालेलं असेल ते कॉलेज यावर्षी 46,000 ऑल इंडिया रँक असेल तरी त्या विद्यार्थ्याला ते मिळणार आहे. अशा प्रकारचा डिफरन्स पडेल. त्यानंतर 60,000 ते 80,000 ज्या विद्यार्थ्यांचा रँक आहे, आता हे विद्यार्थी सेमीचे असतील बहुतेक, सेमीसाठी प्रायव्हेट कॉलेज म्हणतो आपण सेमी, त्याच्यासाठी 1,500चा डिफरन्स पडणार आहे. म्हणजे मागील वर्षी 75,000वर जे कॉलेज मिळालं ते यावर्षी जर 76,500 77,000 असेल तर त्या विद्यार्थ्याला ते कॉलेज मिळणार आहे सेमीचं. तर अशा प्रकारचा हा डिफरन्स येण्याचा माझा अंदाज आहे. मी काही माझ्या मनानं सांगत नाही तुम्हाला. जे PDF दाखवलेलं आहे याच्यावरून मी ॲनालिसिस केलेलं आहे. तर अशा प्रकारचा डिफरन्स आपला पडणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की आम्हाला कुठलं कॉलेज मिळेल, तर तुम्ही या PDF मध्ये बघा आणि त्याच्यामध्ये प्लस तुमच्या रँकनुसार मी जे ॲनालिसिस सांगितलेलं आहे ह्या 3 प्रकारच्या ऑल इंडिया रँकमधलं, तर तुमचा रँक कोणता आहे तो बघा आणि तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की कुठलं कॉलेज आपल्याला मिळणार आहे. तर काही विद्यार्थी कमेंट करतील की 80,000च्या वरचे विद्यार्थीसुद्धा कमेंट करतील. परंतु आपण हे एक मॉडेल घेतलेलं आहे आणि फक्त MBBSला जे विद्यार्थी असा शुअर परफेक्ट, ज्याला आपण शुअर म्हणतो की आपण आपला नंबर लागणारच आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांनी याचा अभ्यास करायचा आहे, हा व्हिडिओ बघायचा आहे. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.